वाघ आणि बिबट आसपास असतील तर सर्वात आधी माकडांना चाहूल लागते आणि मग ते आपल्या सहकाऱ्यांना अलर्ट करतात। मात्र मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात आकृतीच घडले। अवघ्या 60 मीटरवरून बिबट झाडावर बसलेल्या माकडांना हेरत होता, पण त्या माकडांना त्याची भनकही लागली नाही। अवघ्या काही सेकंदात बिबट्याने रस्ता ओलांडून झाडावर झेप घेतली आणि क्षणार्धात त्या माकडाचा जीव घेतला। चिन्मय साले या पर्यटकांनी हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला। मंदार साले आणि त्यांचे कुटुंबीय रविवारी मध्य प्रदेशातील तुरिया प्रवेशद्वारावरून सफारीसाठी निघाले। अलीकट्टा पॉइंटकडून ते निघाले, पण त्यांना व्याघ्र दर्शन मात्र झाले नाही। थोड्या निराशेतच ते परतीच्या रस्त्याला लागले। त्यावेळी दुसऱ्या एका पर्यटक वाहनाने त्यांना नाल्यात बिबट असल्याचे सांगितले। ते समोर गेले आणि नाल्यातून तो बिबट हळूहळू बाहेर येताना त्यांना दिसला। बाहेर येऊन तो लगेच गवतात लपला। त्यावेळी समोरच्या रस्त्याच्या पलीकडे झाडावर 2 माकडे होती। त्या झाडाला फांद्या होत्या, पण पाने नव्हती। या 2 माकडांना त्या बिबट्याने 60 मीटर पासून हेरले होते। त्याचवेळी दुसरीकडेही मोठ्या संख्येने माकडे होती, पण त्या माकडांकडे बिबट्याने दुर्लक्ष केले। त्या माकडांनी त्या ठिकाणी बिबट असल्याचा सुगावा लागला नाही, त्यामुळे एकमेकांना त्यांनी अलर्ट कॉल दिलेला नाही। तो बिबट अगदी शिताफीने आपले सावज हेरत होता। त्याने माकडांच्या कळपावर नाही तर झाडावरच्या त्या 2 माकडांवर लक्ष केंद्रित केले। बिबट गवतात दबा धरून बसला होता आणि क्षणार्धात विजेच्या वेगाने त्याने झाडावर झेप घेत त्या माकडाची शिकार केली।